काय बघतो? जर का मी शूटला नाही म्हणालं ना तर प्रियांका पण सेम रडते, डबल रडेल. प्रियांकाची नाटक कोणाला माहित नाही, ऑन कॅमेरा जशी आहे ना तशी नाही. हाय गाईज, गुड मॉर्निंग. मी आता उठली आहे आणि माझ्या रूमच्या बाहेरचा जो व्ह्यू आहे, लाईक माझा कॅमेरा जस्टिफाय नाही करू शकत, बट स्टील आय एम शोईंग यू. स्टील मी आउटफिट चेंज करून आता ब्रेकफास्टला जाते आहे, पण मला खरं तर जायची इच्छाच होत नाही आहे. हा जो व्ह्यू आहे विंडोच्या बाहेरचा, लाईक जिकडे नजर जाते तिथपर्यंत फक्त बर्फच बर्फ आहे. असं वाटतं इथून उठूच नाही, इकडे शिफ्ट व्हावं गुलमर्गमध्ये. ओ माय गॉड, दिस व्ह्यू मॅन. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय बघतो? फुल बर्फ, फुल जन्नत. आज एक तर शिवरात्री आहे. माझं काश्मीर यायचं एकच रिझन होतं, एकच, की मला फक्त स्नोफॉल बघायचा आहे. आणि इकडे आता फक्त स्नोफॉलच होतोय कालपासून. बाप रे, लाईक सिरियसली, आय मीन थांबतच नाही आहे, थांबायचं नावच नाही घेते हा स्नो. लुक ॲट दिस गाईज. हा बोलली लवकर या, आरामात खाल्लं असतं. सो वी आर हॅव्हिंग ब्रेकफास्ट. ब्रेकफास्टमध्ये फ्रूट्स आहेत, मल्टिपल ऑप्शन्स ॲक्च्युली. त्यानंतर मफिन्स आहेत, केक्स आहेत, खस्ता कचोरी आहे. हे समथिंग काश्मीरी, समथिंग काश्मीरी. हे काय आहे काश्मीरी? कचोरी स्पेशल आहे काहीतरी काश्मीरी. इट्स लाईक नान 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 खटाई. सो व्हॉट्स आवर नेक्स्ट प्लॅन? सारी शूट. आता इथे एवढा बर्फ आहे, तर या मुलींचा डोकं एवढं तेच चालतंय की म्हणतात की आम्हाला साडीवर रील काढायची आहे. ऑब्विसली फॉर दॅट मी नवीन साडी घेतली, सगळं मॅनिफेस्ट केलेलं मी रंभा टेलरकडे जाऊन स्पीड पोस्ट मध्ये 200 रुपये एक्स्ट्रा देऊन, काय बोलते, हा घे तो मुझे पता ही नाही था, घेऊन काय पडून ब्लाउज शिवून दिला मला. सर्व शेअर होतो इथे, तो 1500 रुपये घेतो क्यूट मुलगा आहे, क्यूट आहे ना पण तो मुलगा, क्यूट आहे ना. ती मुलगी आहे, ती रडती आहे. जर का मी शूटला नाही म्हणालं ना तर प्रियांका पण सेम रडते, डबल रडेल. प्रियांकाची नाटक कोणाला माहित नाही, ऑन कॅमेरा जशी आहे ना तशी नाहीये. गाईज मी अशीच आहे. मी अशीच आहे नाही. प्लीज कमेंट कशी आहे. आणि जे पण गर्ल्स ही व्हिडिओ बघतायत त्यांना माहिती आहे की मुलींना साडीमध्ये शूट करणं इज ड्रीम. आपण कोपेश्वरला काढू साडीची व्हिडिओ. आता आपण स्नोफॉल तर इकडे आहे ना. स्टे ट्यून फॉर साडी शूट. सो प्रियांकाने कालच्या दिवसात मला त्रास दिला नाही, त्याबद्दल आपण अखिल भारतीय त्रास देऊ नको बायको या संघटनेतर्फे प्रियांकाचा सत्कार करतो. आले तुफान किती हे बदल तुला स्ट्रॉंग बनवतीये. नको स्ट्रॉंग नको बनवू मला, मी आहे स्ट्रॉंग. थँक्यू. सो फायनली गुड मॉर्निंग. हेवी स्नोफॉल चालू आहे, सॉरी गुड आफ्टरनून. हेवी स्नोफॉल चालू आहे आणि आता प्रियांकाला तुम्ही बघू शकता, हे साडी वेअर केलेली आणि आम्ही चालू आहे साडी शूटला प्रियांकाच्या. आणि दोघांचं पण शूट आहे. दोघांचं म्हणजे प्रियांका मेन आहे, इन्फ्लुएन्सर. आणि बाहेर स्नो खतरनाक आहे. लुक ॲट दिस. पकडले मी तुला, पकडले. पुढे जा, पुढे जा. पकडलं. हां बस, आता पाय रुततील आतमध्ये. पकडलाय. Outfit of the day. Dun, dun, dun.
आम्ही इकडे स्नो ॲक्टिव्हिटीसाठी आलो आहे. मागे स्कीन्स आहेत आणि ही प्रियंका. प्रियंका हॅलो गाईज, इकडे खूप भारी क्लायमेट आहे. बाय गॉड. स्किन सो इकडे आता -3 टेम्परेचर आहे आणि ताकद पूर्ण गेलेली आहे. अख्खा शूजमध्ये बर्फ आहेत, नुसता बर्फच बर्फ आहे मागे. आता फ्रेश स्नो आहे ना. हा एकदम फ्रेश आणि कंटिन्यू स्नोफॉल हा. कंटिन्यू स्नोफॉल. हे दिसतं तुम्हाला स्नो डोक्यात सगळं असं पडतोय, अडकतोय. कंटिन्युअस स्नोफॉल आहे. खतरनाक थंडी आहे, -3 आहे. म्हणजे बाबूला कॅब घालूयात कारण बाबू आजारी पडेल. कंटिन्यू स्नोफॉल आहे कंटिन्यू. अरे अरे पडलो पडलो पडलो. उठ ये. इकडे ऍक्टिव्हिटी पण खूप आहेत, पण आम्ही आता इकडे काही ऍक्टिव्हिटी करत नाही आहोत. खूप महाग मे बी आम्ही सोनमार्ग मध्ये करू. खूप महाग. इकडे काहीही रेट सांगतायत. 4 जणांचे 16,000 रुपये हा, फक्त तर स्कीन. खूप जास्त थंडी वाजते. आम्ही चाललोय गाडीमध्ये, पूर्ण सगळे हात पाय सगळं नम झालंय. स्टे ट्यून. हॅलोय महाराणी पॅलेस मध्ये. महाराणी पॅलेस आहे ना, महाराजा पॅलेस. महाराजा पॅलेस मध्ये आलोय आम्ही. मंजलिका. आणि तुम्हाला मी पॅलेस दाखवते. इट्स ब्युटिफुल. काश्मीरच्या लोकांचं महाराणी पॅलेस कसं असतं. आणि सर्वेशला खूप जास्त थंडी वाजते. आम्ही बर्फ का गोला. वाट लागलीये. वाट लागली वाट. कुष्ठ गडबड आहे द्या. हाय. सो आम्ही आता आलो महाराजांच्या डायनिंग रूम मध्ये. सो अशी डायनिंग रूम आहे यांची. महाराजा काय जेवत असतील? महाराजा जेवत असतील सीख कबाब, भाजी चपाती, शीख कबाब, शोरमा, रिस्ता, शीख कबाब. इकडे एक शिव मंदिर आहे, तिकडे आम्ही दर्शन घ्यायला आलोय. आज महाशिवरात्री आहे आणि थंडीने हालत बेकार झालेली. माझे पाय पूर्ण नम झालेले, बट नाव आय एम फिलिंग बेटर. आणि इकडचे जे शूज आहेत ते काही कामाचे नाही आहेत. नका घेऊ इकडचे शूज. जे माझे मी शूज आणले ते खूप, तेच मला ऍक्च्युली साथ देऊ शकतात. हे आहे शिव महामंदिर मागे. तर ते स्टेप चढून जायचंय आम्हाला. हाय, गुड मॉर्निंग. काय करतोय? काय नाही, काल सगळे शूज ओले आलेले हातमन थोडे, तर ते वाळवत आहे. हा, स्लो मोशन स्लो मोशन. ओके. सो एक टिप आहे की तुम्ही जर का काश्मीर ट्रॅव्हल करताय, तुम्ही जॅकेट बिकेट तर कॅरी कराच, पण आहे ना लवकर सुकतील असे कपडे ट्राय घ्या. हेवी कपडे एकदम घेऊ नकात की जे लवकर ड्राय होणार नाहीत. कारण इकडे आजचा आमचा स्टेज एवढा फसलेला आहे ना की ऑनलाईन दाखवलेलं एक होतं आहे एक, म्हणजे वरती काहीच नाही आहे. पैसे जेवढे घेतले त्याच्या अगेन्स्ट. हीटर नाही, फक्त बेडला हीटर आहे, तो पण वर्किंग धड नाही आहे. आम्ही रात्रभर ड्रायर घेऊन बसलोय थंडी वाजल्यावर. एक तर हवा लीक होती कुठनं तरी. आणि सेकंड थिंग अशी आहे, इकडे लाईट जातोय तो पण आमचा प्रॉब्लेम आहे की ते लाईट गेली की तुम्ही हीटर ऑन नाही करायचं इन्व्हर्टरवरती. आम्ही म्हणजे इकडे कसं आहे, आपण गुलाम आहे, गुलाम, पैसे देऊन गुलाम. फूड पण एकदम बंडल आहे, अर्थ नाही आहे काय त्या फूडला. आणि सेकंड थिंग सांगायची होती की खरंच ते महाग असतील तर महागवाले घ्या. हे फालतू शेनमध्ये पडू नका, तुम्हाला काहीच मिळणार नाही. तुम्ही रात्रभर रिग्रेट व्हायला. आज माझी बायको आहे माझ्यासोबत, आज तिला त्रास होतोय, तिला थंडी वाजते, तर मला स्वतःला राग येतोय की हे आम्ही का बुक केलं. व सांगणार एक, दाखवणार एक. काल पण आम्हाला हॉटेलवरनं खाली यायचं होतं आणि साईट सीइंग करायचं होतं, तर हॉटेलचं अपडाऊन आमचं ऑलरेडी पेड होतं. साईट सीइंग करायचं त्यांनी आमच्याकडे परत 2,000 रुपये एक्स्ट्रा मागितले.
आणि जेव्हा मी त्याला साईट सीइंग सांगितलं की आम्हाला इकडे इकडे जायचं आहे, नंतर बोलायला लागलं नाही तो सेफ नाही रस्ता, माझी गाडी तिकडे जात नाही. म्हणजे तुम्हाला लोक एवढ्या येड्यात काढतात. येड्याला तुम्ही आपल्या लोकल भाषेतल्या शब्दाशी चेंज करा की तुम्हाला ती गोष्ट समजून येईल की मी काय बोलतोय, की मी तिकडे नाही जाऊ शकत, माझी गाडी अशी आहे. तर त्याची गाडी युनियनची होती, अख्ख्या चेनस्लेज लावलेल्या टायरला, तरी पण त्याची ही नाटकं होती. जाऊ दे, स्टेट येऊन आपण फिरायला तर जाऊच होता. थँक्यू आम्हाला एवढं सगळं सांगितल्याबद्दल. थँक्यू. अँड क्यूट दिसतोयस. नाईस स्वेटशर्ट और हुडी. थँक्यू. कोणी घेतला? गिफ्टेड बाय प्रियांका ओनली. ओ कोणी घेतला नाही, कोणी घेतला. मी या सगळ्या शॉपिंग मध्ये नव्हतो, प्रियांकाने सगळी शॉपिंग केलेली आहे. सो थँक्स यू बायको. थँक्यू. थँक्यू नाही, स्लीप ऑफ टंग. ओके. रात्री नाही म्हणता येणार, सकाळी आम्ही एंड करतोय. सो असेच आपण आता पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूयात. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला हे तुम्ही सांगू शकता. लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि तुम्ही आमच्या इंस्टाग्राम हँडलला पण फॉलो करू शकता. बाय बाय.